नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे, परंतु अनेक लोकांना जे प्रश्न पडलेले आहे की नेमकं यासाठी पात्र कोण असणार आहे आणि अपात्र कोण असणार आहे आणि कोणत्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे, त्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण बघूया की यासाठी कोणत्या महिला या पात्र असणार आहे, याची पात्रता काय आहे। तर याच्या पात्रतेसाठी महिलांचे वय सर्वात प्रथम 21 ते 60 वर्ष असायला पाहिजे। 21 वर्षाच्या वर आणि 60 वर्षाच्या आत हे महिलांचे वय असायला पाहिजे। याची दुसरी अट म्हणजे महिला ही विवाहित असायला पाहिजे, अविवाहित नसायला पाहिजे। विवाहित महिलांसाठी, विवाहित, विधवा, घटस्फोटित या सर्व महिलांसाठी ही योजना लागू असणार आहे, यासाठी या महिला पात्र असणार आहे। तिसरी अट म्हणजे त्यांच्याकडे महाराष्ट्राचा रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल असणे आवश्यक आहे किंवा जन्माचा दाखला असणे आवश्यक आहे। त्यानंतर त्यांच्याकडे राशन कार्ड असायला हवं, राशन कार्डमध्ये नाव ऑनलाईन असायला पाहिजे। त्यानंतर पासबुक, बँकेचा पासबुक असायला पाहिजे, राष्ट्रीयकृत बँकेचा पासबुक आणि आधार कार्ड अशा प्रकारचे जे कागदपत्र आहे ते या महिलांना लागणार आहे आणि त्या महिला यासाठी पात्र असणार आहे। त्यानंतर त्यांचं 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असायला पाहिजे। 2.5 लाखापेक्षा जास्त त्यांचं उत्पन्न नको, त्यासाठी त्यांना उत्पन्नाचा जे आहे सक्षम अधिकाऱ्याचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, म्हणजेच तहसीलचा उत्पन्नाचा हा दाखला लागेल। त्यानंतर त्यांच्या हे सर्व डॉक्युमेंट जे आहे ते ज्या महिलांना यासाठी अर्ज करायचे आहे ते पात्र महिलांसाठी हे सर्व डॉक्युमेंट लागणार आहे। तर आता यासाठी कोणकोणत्या महिला या अपात्र असणार आहे किंवा कोणत्या महिला या अर्ज करू शकत नाही, तर ज्यांच्याकडे 2.5 लाखापेक्षा ज्यांचे उत्पन्न जास्त आहे अशा महिला यासाठी अर्ज करू शकत नाही। त्यानंतर ज्या महिलांना या अगोदर दुसऱ्या कोणत्या एखाद्या योजनेचे पैसे मिळत असतील, जसे की PM किसान योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, त्या महिला देखील या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही। त्यानंतर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ज्यांच्या फॅमिलीमध्ये घरामध्ये कोणाकडेही जर 4 चाकी वाहन असतील, ट्रॅक्टर वगळून, ट्रॅक्टर व्यतिरिक्त जर कोणतेही 4 चाकी वाहन असेल तर त्या महिला देखील यासाठी अपात्र असणार आहेत, त्या महिला देखील यासाठी अर्ज करू शकत नाही। त्यानंतर तुमच्या घरामध्ये संपूर्ण मिळून सामायिक तुमच्या घरामध्ये जर तुमच्याकडे 5 एकरापेक्षा जास्त शेती असेल तर त्या महिला देखील यासाठी अर्ज करू शकत नाही। त्यानंतर तुम्ही परत एक दुसऱ्या, तुम्ही जर का ITR फाईल करत असाल, इन्कम टॅक्स भरत असाल, तुमच्या घरामधून कोणीही जर इन्कम टॅक्स भरत असाल तर त्या महिला देखील यासाठी अर्ज करू शकत नाही। अशा प्रकारे ह्या महिला ज्या यासाठी अपात्र असणार आहे, या महिला या अर्ज करू शकत नाही। अनेक जणांकडून वेळोवेळी विचारले जाणारे प्रश्न की कोण याच्यासाठी पात्र असणार आहे, कोण याच्यासाठी अर्ज करू शकणार आहे, तर आपण तेच आता बघितलेलं आहे की कोण याच्यासाठी अर्ज करू शकणार आणि कोण याच्यासाठी अर्ज करू शकणार नाही। त्यानंतर जे आहे ते अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला यासाठी उत्पन्नाचा दाखला जो आहे ते तलाठ्याकडून घेऊन जे आहे सक्षम अधिकारी म्हणजे तहसीलचा काढायचा आहे आणि तुम्हाला डोमेसाईल काढण्यासाठी जे आहे ते महिलेची TC आवश्यक असणार आहे। महिलांची TC लागणार आहे कंपल्सरी। जर तुमच्याकडे TC नसेल किंवा तुमच्याकडे डोमेसाईल नसेल तर त्यासाठी तुम्हाला जन्माचा प्रमाणपत्र हे लागणारच आहे, ते अर्ज करण्यासाठी कंपल्सरी म्हणजे तर मित्रांनो, अशा प्रकारे आता तुम्हाला यामध्ये कोणत्या महिला या पात्र असणार आहे, कोणत्या महिला अपात्र असणार आहे, कागदपत्र काय लागणार आहे, सर्व माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तुमचे जर अजून काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही अजून विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची, टेलिग्राम ग्रुपची लिंक खाली दिलेली आहे, आपला ग्रुप जॉईन करा आणि त्यावरती देखील तुम्ही मला प्रश्न विचारू शकता। आता याचे अर्ज आज 1 जुलैपासून सुरू होणार आहे, म्हणजे आजपासून अर्ज सुरू झाल्यानंतर अर्ज कसा भरायचा याचा देखील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत। त्यासाठी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।